एक नंबर भाई साहब. थँक्यू सो मच राधिका. 170 पायऱ्या उतरून यायच्या त्या. अरे उलटी फिरलो तिकडे जायचंय ना आपल्याला सरळ चल ना भाई. हाय. तर आज आहे आमच्या गोव्यातला दुसरा दिवस आणि आता आम्ही आलो आहोत. कुठं आलोय का आपण आज? साऊथ गोव्याला होतो आम्ही आज. आम्ही खास अरे बाबा ब्लॉग बनवतोय ना. अगोडा बीच वरती आलो आपण. अगोडा बीच वरती आम्ही आज आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता खूप जास्त ऊन आहे. खूप भारी आणि क्लायमेट आहे. तो पण माझ्यासारखी ब्लॉगिंग करतोय बघा मागे. तो आणि आमची रूम आहेत त्या मागच्या. ही आमची रूम आहे आणि हा समुद्र. एवढं भारी असा व्ह्यू आहे आमचा रूम मधला. जो की राधिकाने सिलेक्ट केलेला आहे. कोणी? राधिकाने. आणि खूप छान हा आमचा क्लायमेट आहे. आपण जाऊ आता आपल्या रूम मध्ये. मग ठरवू काय करायचं काय नाही. हा एक नंबर भाई साहब. आणि तुम्हाला आता बीचचं एक पिक्चर दाखवणार आहे. एक नंबर खूप भारी. आणि फायनली आम्ही रूम मध्ये आलेलो आहोत. आणि खूप भारी रूम आहे. खूप भारी असा क्लायमेट आहे बघा. डायरेक्ट दरवाजा उघडला का समोर समुद्र. एक नंबर. कसं वाटतंय मग? कसं आहे? एकदम भारी आहे. लोकेशन एकदम मस्त आहे आमचं निवडलेलं. सौरभ तुला आवडला का नाही? एक नंबर आहे. एक नंबर. एक नंबर ना भाऊ. राधिका राधिका इकडे. थँक्यू सो मच राधिका. जी ही काय तुझी प्लेस निवडलेस हे बघ रूमची. आपल्या दोघांच्या रूम मधला अच्छा पार्टिशन आहे. समझ गया. ए तोतले तुला तर नाही त्याला काय हा पालते तर नाही. पालते तर नाही. 12 लाख ते 13 लाख कसे करायचे ते हिच्याकडनं शिका. काय गरज आहे आता? हा झालं. तुम्ही आम्हाला बघायचं नाही. आम्ही तुम्हाला बघायचं. आम्हाला इंटरेस्ट पण नाही तुला काय बघण्यात. तू झालीस भाषासारखी. चला बाहेर तू थांबलेस. बंद कर दरवाजा. पुढे लेकिन एक सेकंड जरा लाव ना. मग काढायलाच कशाला? हा भाऊ तू उलटा आता हा कसा करू? इथं बांधून काय मरू दे. अरे नाही झेपत काढतेच कशाला गे? पाणी पण स्वच्छ आहे का लय. बाबा लाटा बघ कसले आलेत त्या. सकाळी इथं पोहायचं. पटकन हो साहब रुको जरा. अपना काम कितना करते. खरंच खूप भारी असं वाटतं. भारी एकदम. कोका साऊथ गोवा लय भारी आहे. लय भारी साऊथ गोवा. भरपूर दृश्य आहेत बघण्यासारखे. खूपच खूपच मनमोहक झालाय. मनमोहक.
काय झालंय? मन मोहक झालाय आमचा. मन सो आम्ही आता चाललोय कुठं कायाकिंग. मध्ये मध्ये आवाज का जातो? आवाज बसलाय मग. गप ना पागल झाली. याच्यावर काय बोलते मी टाके ना खरंच. मी आता ब्लॉगमध्ये टाकणार. सो गाईज आम्ही आता चाललो आहे बोटिंग करायला. बोटिंग नाही काय ग ड्राफ्टिंग काय हां बोटिंग करायला जातो आम्ही आता. सो आम्ही आता आलो आहे बोटिंग करायला आणि तुम्ही मागचा निसर्ग बघू शकता. लय भारी. लय भारी वातावरण आहे. लय भारी view आहे. एक नंबर. पावट्या तू पावट्याच काय? तू सोडलेली वांग आहेस. काय मग मंडळी कसं वाटतंय? काय नाही मस्त वाटतंय. भारी जागेला आलोय आपण. एक नंबर आहे. जाताना काय एवढा अंगावर 170 पायऱ्या उतरून यायच्या त्या. काय बोलताय? आणि हे मागच्या साईडला बोटिंग करायला मी आलोय. भारी वाटतंय. कसं वाटतंय जय? एकदम भारी एकदम मस्त वाटतंय. आता आम्ही मस्तपैकी रिव्हर राफ्टिंग करणार आहोत ना. रिव्हर राफ्टिंग नाही रे सी राफ्टिंग आहे. हा सॉरी सी राफ्टिंग करणार आपण. त्याला दाखवायचं. चलो गाईज चलो. आणि आता आम्ही बॅग अडकवतोय. बॅग अडकवून आता आम्ही शाळेत चाललोय. बघू शकता. फायनली आता आम्ही जॅकेट घालून आता आम्ही चाललोय. आपण दोघं हा हा आपण मध्ये बोट पलटी करायची. आपण पलटी करू. डायरेक्ट बोट उतानी करू. भाऊ कुठं चाललीस? हेलिकॉप्टर उडवायला ना. हो चलो. अरे लेफ्ट मारल्यावर राईट जातो. ठोकली आमची. आम्ही चाललो परत. आम्ही चाललोय. आम्हाला ढकल ना. राईट साईडला ढकल ना आम्हाला. तसं नाही इकडे ढकल. पाण्यात पाडू नको फक्त. बोट ठोकली. अरे परत उलटी फिरलो. तिकडे जायचंय ना आपल्याला. सरळ चल ना. जय अरे उलटी तुमच्या बापाने चालवलेला काय रे? आमचा टायटॅनिक व्हायची वेळ आली आमची. दमलो वास्को द गामावरनं आलोय.
आपको महाड़ जाने के लिए रास्ता किधर है? आगे से लेफ्ट मारो, लेफ्ट मारो, रिवर्स मारो, रिवर्स मारो, रिवर्स मारो, रिवर्स मारो. फोटो काढूया नाही तर त्यातले फोटो कुठं चाललो बा मसनात आपला ए बदक का बसला असा? चल लवकर आपला टायटॅनिक व्हायच्या चल. कुठं माऊ? ट्रॅफिक जाम झालेली आहे. हे आपल्याला एकमेकांना धरून ठेवा. ट्रॅफिक जाम झाले, चला मागं चला, रिवर्स चला. काय झालं? एक काम कर, घे चल घे चल चारी पण लाईन भाऊ व्हिडिओ काढले. उतर चल, उतर पाण्यात उतरून आले. सांगा लेफ्ट मारून इकडे या म्हणून. लेफ्ट मारून इकडे या, इकडे या. इकडे आले पण. आम्ही बोटिंग करून बाहेर येईपर्यंत खूपच अंधार झाला होता, त्यामुळे बाकीचं काही शूट करायला जमलं नाही, भेटलं नाही, कारण की खूपच अंधार होता. आणि आता आम्ही रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो. आता आम्ही आलो आहे बीचवरती, कारण की रूमपासून खूपच जवळ बीच. तुम्ही बघू शकता याला आता किती सुंदर वाटतं आणि खूप भारी वाटतंय, शांत आणि फक्त समुद्राच्या लाटांचाच आवाज येतो. तुम्ही ते बघू शकता तर समुद्राच्या ज्या लाटा येतात त्या लाटांमध्ये चमकणारी ती लाईट. 2 मिनटं तुम्हाला मी दाखवतो चमकणारी लाईट. फक्त एक लाट एवढ्या खूप भारी असं फिलिंग्स येत आहेत आणि खूप शांत वाटतंय. एकदा तरी लाईफमध्ये महिन्यातून म्हणा, वर्षातून म्हणा, मित्रांसोबत निवांत ठिकाणी जायलाच हवे.